शिक्षकांनी सांगितलं तुमचा आवडता निबंध लिहा. सर्वांनी लिहून आणला की माझी आई, माझा बाप कोणी लिहिला. अहो शपथ जरी घ्यायची ठरली तर आम्ही म्हणतो आईची शपथ, का बाप शपथ घ्यायची सुद्धा लायकीचा राहिला नाही का हो. इथं बसलेल्यापैकी अनेकांचा बाप या जगात निघून गेला असेल, तो बाप आठवा. हजारो संकट आले तरी कुटुंबाला दुखत नसेल असा तो बाप आहे. कधी रडू येतं त्या बापाला, कधी रडतो तो बाप. त्या बापाच्या ऐकून त्या मुलीचं लग्न ठरावं आणि त्या मुलीने भर मंडपामध्ये नवीन शृंगार करून गेलो. त्या बापाने विचार करावा का, आता कोण विचारणार मला, दादा तुम्ही गोळ्या घेतल्या का. माझा आणि माझ्या पत्नीचं भांडण झालं तर माझ्या जवळ यायची आणि म्हणायची दादा तुम्ही काळजी करू नका, ती तशीच आहे. तो बाप त्या ठिकाणी रडतोय, त्यामुळे प्रत्येकाच्या हातावर साखर टेकवत टेकवत त्या बापाजवळ जावं आणि त्या बापाला अशी कडकडून अशी मिठी मारावी आणि रडावं. हजारो संकट आली तरी तो बाप रडत नाही. फक्त आपली मुलगी जेव्हा माहेरवरून सासरी जाते तेव्हा बापाला रडू उरत नाही. नाहीतर हजारो संकट आली तरी तो बाप रडत नाही. आपला बाप त्या ठिकाणी झोपलेला आहे ना, त्या ठिकाणी उशीमध्ये तोंड घालून रडत असतो. कारण त्या बापाला समाजासमोर रडणं मान्य नाही. समाज काय म्हणेल, काय बोलेल, किती डोळे दाटून आले तर साठवून ठेवतो असा तो बाप आहे. लक्षात ठेवा, हा सूर्य मावळला तर पुन्हा उगेल, पण एकदा बाप नावाचा सूर्य मावळला तर पुन्हा उगवणार नाही. ज्याला घरातील आई कळली त्याला कीर्तन प्रवचन नवरात्र उत्सव करण्याची काही गरज नाही.